श्री स्वामी समर्थ गुरुचरित्रामध्ये आजचा अध्याय 33वा मराठी भावार्थ. पूर्वी नंदीग्रामी एक वैश्या राहत असे. ती दिसायला फार सुंदर होती. तिच्याकडे अपार धनधान्यादी संपत्ती होती. अशी ती वैश्या स्वतःला पतिव्रता म्हणत होती. तिच्या घरी नाट्यमंडप होता. त्या मंडपात मनोरंजनासाठी तिने एक कोंबडा व एक माकड पाळले होते. त्या कोंबड्याच्या व माकडाच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या. ती त्यांना करमणुकी खातर नृत्य शिकवी. एकदा एक शिववृत्त नावाचा मोठा धनाढ्य व्यापारी तिच्याकडे आला. त्याने रुद्राक्ष माळा घातल्या होत्या व भस्म लावले होते. त्या व्यापाराला पाहताच वैश्यने नमस्कार करून त्याला नाट्यमंडपात नेले व अनेक उपचार करून त्याचे स्वागत केले. तिने व्यापाराला विचारले, आपण जर आपल्या जवळील हे रत्नजडित लिंग मला दिले तर मी 3 रात्र आपल्यालाच रतिसुख देईन. आपण जर विकत देणार असाल तर लक्षांच्या संख्येत त्याचे मी आपणाला मोल देईन. तेव्हा हे शिववृत्त आपल्या मनात असेल ते सांगावे. तो व्यापारी हसून म्हणाला, मी हे शिवलिंग रतिसुखाच्या बदल्यात देईन. परंतु तू नावानेच वैश्य आहेस, व्यभिचारिणी आहेस. तुझे बोलणे सत्य कसे मानावे? तुम्हाला अनेक पुरुषांशी संगत करावी लागते. तुला पतिव्रता कसे म्हणावे? व्यभिचार करणे हाच तुमचा कुळाचार आहे. तुमचे मन एकाच पुरुषाशी स्थिर राहत नाही. व्यापाराचे बोलणे ऐकून वैश्या म्हणाली, मी खरोखरच 3 दिवस आपली कुलस्त्री होऊन राहीन. मला आपण ते श्रेष्ठ लिंग द्यावे. मी आपले मन तन मन धनाने रिजवीन. व्यापारी तिला म्हणाला, तू म्हणतेस त्याला प्रमाण काय? 3 दिवस व 3 रात्र सर्व धर्मकर्मात माझी तू धर्मपत्नी व्हायला पाहिजेस. तेव्हा त्या वैश्येने त्या शिवलिंगावर हात ठेवून चंद्र व सूर्य यांना साक्षी मानून वचन दिले आणि ती त्याची पत्नी झाली. तेव्हा त्या व्यापाऱ्याने ते लिंग तिच्या हाती दिले आणि म्हणाला, हे शिवलिंग म्हणजे माझा प्राण आहे. याला जर काही हानी पोहोचली तर मी प्राणत्याग करीन. व्यापाराचे ते म्हणणे तिने मान्य केले. अशा रीतीने दोघांचे समाधान झाले. दोघे मंडपात बसली असता सायंकाळ होऊन सूर्यास्त झाला. तेव्हा आपण आता घरात जावे असे ती म्हणाली. तेव्हा वैश्य तिला म्हणाला, प्रतिप्रसंगी हे लिंग जवळ ठेवू नये. त्याचे बोलणे ऐकून तिने ते लिंग मंडपात सुरक्षित ठिकाणी ठेवले. ती दोघी क्रीडा करीत असता नाट्यमंडपास भयंकर आग लागली व तो नाट्यमंडप संपूर्ण जळाला. ते पाहून तो व्यापारी शोक करू लागला. मंडपाची आग लोकांनी विझवली, पण त्या आगीत ते लिंग जळून गेले. माकडाचे व कोंबड्यांचेही जळून भस्म झाले. तो व्यापारी शोकाकुल होऊन म्हणाला, माझे प्राणलिंग जळाले, आता मी प्राणत्याग करतो. असे म्हणून तो बाहेर आला. त्याने खूप लाकडे जमवून चिता रचली आणि अग्नी प्रदीप्त केला. माझे लिंग जळाले असे म्हणत त्याने पटकन त्या धगधगत्या आगीत उडी मारली. वैश्या दुःख करू लागली, माझ्या हातून पुरुषाची हत्या झाली. हा व्यापारी माझा प्राणेश्वर होता, त्याचा नाश झाला. मी पतिव्रतेचा धर्म आचरण करून प्राणत्याग करते. असे म्हणून तिने ब्राह्मणांना वस्त्रे व भूषणे दान दिली. चंदनाच्या लाकडाचा अग्नी प्रदीप्त केला. आपल्या बंधुवर्गाला नमस्कार करून म्हणाली, मी पतीबरोबर सहगमन करीत आहे. तिचे नातेवाईक तिला आपल्या आयुष्यात येणाऱ्या पुरुषांची मोजदाद नसते. मग हा तुझा पती असे कसे म्हणतेस? असे म्हणतात. मग तिने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. सर्व ब्राह्मणांना नमस्कार करून तिने अग्नीजवळ उभे राहून एकदम त्यात उडी टाकली. त्यावेळी आश्चर्य घडले. पंचमुख सदाशिव, 10 भुजांचा, नागाचे यज्ञोपवीत धारण करणारा, पानपात्र, त्रिशूळ, डमरू हाती घेतलेला, भस्माचा लेप असणारा, जटाधारी, नंदीवर बसलेला असा तेथे अग्नीतून प्रकट झाला व त्याने वैश्येला वरचेवर धरले. त्या अग्निकुंडातील अग्नी शांत झाला. भक्तवत्सल ईश्वर तेथे प्रकट झाला व प्रसन्न वदनाने तिला म्हणाला, मी तुझी परीक्षा पाहण्यास आलो होतो. तुझी धर्मावरील दृढ निष्ठा व धैर्य पाहण्यासाठी आलो होतो. सर्व काही मी मायेने निर्माण केले होते. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. जो वर तू मागशील तो मी तुला देईन. तेव्हा वैश्या म्हणाली, हे चंद्रमौळी, मला वर नको. सर्व भूलोक व पाताळ यातील काहीच ऐश्वर्य भोग नकोत. मी तुझ्या चरणकमळावर मुग्ध भ्रमर होऊन महाभाग्यवती होईल. माझे सर्व बंधुवर्ग तुझ्याजवळ राहावेत. जे माझे दास व दासी आहेत त्यांना स्वर्गास न्यावे
हे स्वामी, मला संसाराच्या एरझाऱ्यातून मुक्त करा, असे म्हणून ती शंकराच्या पाया पडली. पराशर ऋषी म्हणाले, ते माकड काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा होता. त्याच्या घरी पुत्र म्हणून जन्मास आले व तो कोंबडा त्या राजाच्या प्रधानाचा मुलगा म्हणून जन्मास आला. पूर्वजन्मी ते अज्ञानी असूनही रुद्राक्ष धारण करण्याचे पुण्य घडले, त्यामुळे ते मानव जन्मास आले. पण आता ते ज्ञानपूर्वक रुद्राक्ष धारण करतात, त्यामुळे त्यांच्या पुण्याला गणतीच नाही. या ठिकाणी मराठी भावार्थ समाप्त. जर आपणास व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज आणि पारायणपर व्हिडिओज मिळत राहतील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 33. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराना लागे सिद्धाचिय चरणा, विनवी तसे कर जोडून भक्तिभावे करुणिया. मने स्वामी सिद्धमुनी पूर्वकथानुसंधानी, पतीसहित सुवासिनी आली गुरु समागमे. श्री गुरु आले मठासी, कथा वर्तली कैसी, विस्तारोणी आम्हासी निरोपावी दातारा. सिद्ध म्हणे एक बाळा, दुसऱ्या दिवशी प्रातःकाळा, दंपती दोघे गुरुजवळा येऊनी बसती वंदुनी. विनवी ताती कर जोडुनी आम्हा शोक घडले दिनी, एक यतीने येऊनी नाना धर्म निरोपिले. रुद्राक्षचारी आम्हासी देता बोलला परियेसी, कानी बांधोनी प्रेतासी दहन करी मलितले. आणि कैक बोलिले रुद्र सुक्त असे भले, अभिषेक करीती विप्रकुळे ते तीर्थ आणावे. आणोनी तीर्थ प्रेतावरी पृक्षा तुम्ही भावेवरी, अंतकाळ समय दर्शन करी श्री नरसिंह सरस्वती स्वामीचे. ऐसे सांगोनी आम्हासी आपण केला परियेसी, रुद्राक्ष राहिले मजपासी पतिश्रवणी स्वामिया. ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु सांगती हासोन, रुद्राक्ष दिले आम्हीच जाण तुझी भक्ती देखोनिया. भक्ती अथवा अभक्तीसी रुद्राक्ष धारण नरासी, पापे न लागती परियसी उत्तम अथवा निचाते. सहस्र संख्या जो नर रुद्राक्ष माळा करी हार, स्वरूपे होय तोची रुद्र समस्त देव वंदिती. सहस्र जरी न साधती दाहे बाहुंस षोडस असती, शिखेसी बांधा एक ख्याती चतुर्विंशती दोही करी. कंठाभरण 32 मस्तकी बांधा चत्वारिशांचे, श्रवणद्वयी द्वादशाचे धारण करावे परियेसा. अष्टोत्तरशत एक कंठी माळा करी सुरेख, रुद्रपुत्र समान एक येणे विधी धारण केलिया. त्याचे फळ असे अपार माळा रुद्राक्ष असे थोर, जैसे मिळती समयानुसार रुद्राक्ष धारण करावे. ज्याचे गळा रुद्राक्ष असते त्यासी पापे नाताळती, त्यासी होय सद्गती रुद्रलोकी अखंडित. रुद्राक्ष माळा धरुणी जप करीती अनुष्ठानी, अनंत फळ असे जाणे एका श्रुते एक चित्ते. रुद्राक्ष ठेवुनी पूजेसी अभिषेकावे रुद्र सुक्तेसी, लिंग पूजा समानेसी फळ असे निर्धारे. एक मुख पंचमुख एकादश असती मुख, चतुर्विशांदी कौतुक मुख असती परियेसा. हे उत्तम मिळती जरी अथवा असती नाना परी, धारण करावे प्रीती करी लादे चतुर्विध पुरुषार्थ. याचे पूर्विले आख्यान विशेष असती अतिगहन, एकता पापे पळून जाती त्वरित परियेसा. राजा काश्मीर देसी भद्रसेन नाम परियेसी, त्याचा पुत्र सुधर्म असे प्रख्यात होता अवधारा. त्या राज्याच्या मंत्रीसूत नाम तारक असे ख्यात, दोघे कुमार ज्ञानवंत परम सख्यत्वे असती देखा. उभयता एक वयेसी सुकुमार अति सुंदरेसी, एके स्थानी विद्याभ्यासी वर्तती देखे संतोषे. क्रीडास्थानी सहभोजनी असती दोघे संतोषोनी, ऐसे कुमार महाज्ञानी शिवभजक परियेसा. सर्वदेही अलंकार रुद्राक्षमाळा शृंगार, भस्मधारण त्रिपुंड्र तिलक असे परियेसा. वर्तता असे एके दिवशी तया राजमंदिरासी, आला पराशर ऋषी साक्षात ब्रह्म तो देखा. ऋषी आला देखोनी राजा सन्मुख जाऊनी, साष्टांग नमुनी घेऊन आला मंदिरात. कर जोडुनी मुनीश्वरासी विनवी राजा भक्तीसी, पिसे लागले पुत्रासी काय करावे म्हणतसे. रत्नाभरण अलंकार न घेती भूषणे परिकर, रुद्राक्ष माळा कंठीहार सर्वाभरणे तेची करती. शिकविल्या नायकती कैसे ज्ञान याचे मती, स्वामी याते निरोप देती तरीच ऐकती कुमारक. भूत भविष्य वर्तमाने त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी, याचा अभिप्राय विस्तारोणे निरोपावे दातारा. ऐकुनी रायाचे वचन पराशर ऋषी जाण, निरोपितसे हासून म्हणे विचित्र असे एका. तुझ्या आणि तुझ्या मंत्रीसुताचा वृत्तांत असे विस्मयाचा, सांगेन एक चित्ते साचा म्हणे ऋषी तैवेळी. पूर्वी नंदीग्राम नगरी होती एक वैश्या नारी, अति लावण्य सुंदरी तैसे तेज चंद्रकांती. सर्वाभरणे तिसी असती जैसी तिसे मन्मथरती, नवयौवना सोमकांती अति लावण्य सुंदरी. असोनी वार वणिता म्हणे आपण पतिवृत्ता, धर्म करी असंख्याता अन्य वस्त्रे ब्राह्मणासी. सखी वर्ग सहित नित्य नृत्य करी मनोरथ,
कुक्कुट मर्कट विनोदार्थ बांधिले असती नृत्यमंडपी. तया मर्कट मुकुटांसी रुद्राक्षमाळा भूषणेसी. कुक्कुटाच्या शिखेसी रुद्राक्ष एक बांधिला असे. तया मर्कट कुक्कुटांसी शिकवी नृत्य विनोदेसी. वर्तता एके दिवशी अभिनव झाले परियेसा. शिववृत्त म्हणजे एक वैश्याला महाधिनिक. रुद्राक्षमाळा भस्मांक प्रवेशला तिच्या घरी. त्याचे सव्य करी देखा रत्नखचित लिंगनिका. तेज फाके चंद्रार्का विराजमान दिसत असे. देखोनी लिंग रत्नखचित विस्मय करी वारवणिता. आपुले सखेसी असे म्हणत ऐसे वस्तू पाहिजे. पुसतात या वैश्यसी देईन जरी मोलासी. अथवा देईल रतीसी होईल कुलस्त्री दिवस तीन. ऐकोनी सखियांचे वचन म्हणे वैश्य हासोन. देईन लिंग मोहन रतिकांक्षा करुणिया. तुमची मुख्य वारवणिता होईल जरी माझी कांता. दिवस तीन पतिवृत्ता होऊनी असणे मनोभावे. ऐकोनी वैश्य वचन बोले वारवणिता आपण. दिनत्रय सत्य जाण होईन तुमची कुलस्त्री. लिंग देऊनी वैश्यशी बोले वैश्य परियेसी. माझ्या प्राण समानेसी लिंग असे जाण तुवा. या कारणे लिंगासी जतन करावे परियेसी. हानी होता लिंगासी प्राण आपुल्यात जीन. संभोग समयी लिंगासी ठेवो नये जवळी केसी. मने वैश्यतीयसी तैवेळी परियेसा. ऐकोनी वैश्यवचन मंडपी ठेविले लिंगरत्न. मध्यस्तंभी बैसवून गेली अंतर्ग्रहासी. क्रीडा करीत दोघेजण होती एका एक क्षण. उठिला अग्नी अद्भुत जाणत या नाट्यमंडपात. अग्नी लागोनी मंडप भस्म झाला जैसा धूप. वैश्य करीतीसी प्रलाप देखोनिया तैवेळी. मने हा हा काय झाले माझे प्राणलिंग गेले. विजविताती अति प्रबळे नगर लोक मिळवणी. विजवूनी पाहती लिंगासी झाले दग्ध परियसी. अग्नित मर्कट कुक्कुटांसी दहन झाले अवधारा. वैश्य देखोन ते वेळी दुःख करी अति प्रबळी. प्राणलिंग जळूनी गेली आता प्राण तेजीन मने. लिंग दहन झाले म्हणत अग्नी प्रवेश केला त्वरित. नगर लोक विस्मय करीत वैश्य दुःख करीत असे. वैश्य माझा प्राणेश्वरू तया हानी झाली निर्धारो. पतिवृत्ता धर्म करू मने प्राण तेजीन. आपुले बंधू सहोदरासी नमुनी पुसे तैवेळेसी. निरोप द्यावा आपणासी पती समागमे जातसे. ऐकोनी तियेचे वचन दुःख करीती बहुजन. म्हणती तुझी बुद्धिहीन काय धर्म करीतसे. ऐसे वैश्य किती येती त्यांची कैसी होशी सती. हासती नगर लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे. माझा पती झाला मृत आपण जिवंत नाही सत्य. पतिव्रता धर्मख्यात वेदशास्त्री परियेसा. पती सवे जे नारी सहगमन जाय प्रीती करी. एक एक पाऊले भूमीवरी अश्वमेध यज्ञ फळ असे. मनोनी विनवी समस्तांसी निघाली बाहेर संतोषी. आली अग्निकुंडापासी नमन केले अग्निकुंडा. स्मरोनिया सर्वेश्वर केला सूर्यासी नमस्कार. प्रदक्षिणे उल्हास थोर करीती झाली तैवेळी. नमुनी समस्त द्विजांसी उभी ठेली अग्निपासी. उडी घालितास वेगेसी अभिनव झाले तैवेळी. सदाशिव पंचवक्र दशभुज नागसूत्र. हाती असे पानपात्र त्रिशूळ डमरू करी असे. भस्मांकित जटाधारी बैसलासे नंदीवरी. धरित झाला वरचेवरी वैश्यसी तैवेळी. ईश्वर म्हणे तियेसी आलो तुझ्या परीक्षेसी. धर्मधैर्य पहावयासी येणे घडले परियेसा. तुझे मन पहावयासी झालो अग्नी प्रवेशी. तुझी पतिवृत्ता होसी सत्य केले वृत्त आपुले. तुष्टलो तुझे भक्तीसी देईन वर जे मागसी. आयु आरोग्य श्रियसी जे इच्छिसी माग आता. मने वैश्य तैवेळी नलगे वर चंद्रमोळी. स्वर्गभूमी पाताळी न घे भोग ऐश्वर्य. तुझे चरण कमळ भृंग होऊनी असे महाभाग्य. माझे इष्ट बंधुवर्ग सकळ तुझे सन्निधेसी. ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झाला गौरी रमण. समस्ताभिमानी बैसवून घेऊन गेला स्वर्गासी. तिचे नाट्यमंडपात जो का झाला मर्कट घात. तया कुटा समवेत दग्ध झाले परियेसा. मने पराशर ऋषी सांगेन राया परियेसी. मर्कटत्व त्यजूनिया हरसी तुझे उदरी जन्माला. तुझे मंत्रियाचे कुशी कुक्कुट जन्मला परियेसी. रुद्राक्ष धारण फळ ऐसी राजकुमार होऊनी आले. पूर्व संस्काराकरिता रुद्राक्ष धारण करी असे करीत. दोघे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वराचे. आता तरी ज्ञानवृत्ती रुद्राक्ष धारण करीताती. त्यांच्या पुण्या नाही मिती म्हणून सांगे पराशर. श्री गुरुमनती दंपतीसी येणे परिरायासी. सांगता झाला महाहर्षी पराशर विस्तारे. ऐकोनी ऋषींचे वचन राजा विनवी कर जोडून. प्रश्न केला अतिगहन सांगेन एका एकचित्ते. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राक्ष महिमा निरूपणम.
नामत्रयस्त्रिशतमो अध्यायः। श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।